नाव काय? मनढवळी. जसं वराड मंडळीला तात्पुरतं राहण्यासाठी ठिकाण दिलेलं असतं पहा. आपण त्याला काय म्हणतो? जानवासा, आहे की नाही? पण त्याचं खरं नाव काय? चनवास. चनवासचं जानवासा झालं, तसं मनढवळीचं मंडवळ झालं. इकडे लक्ष द्या. ते नवरा नवरीच्या मध्यंतरी धरलेलं असतं पहा. आपण काय म्हणतो त्याला? काय म्हणतो ते का? लग्न मंडप भरगच्च भरलेलं आहे. ब्राह्मण बुवाने विचारलं, मिळाला का अक्षता? मिळाला, सगळ्याला मिळाला. करायची सुरुवात करा. सुरुवात म्हणजे ब्राह्मण बुवा मंगलाष्टिका म्हणू लागले. शिवतनय वरिष्ठं शिवकल्याणमूर्तिं परशुरामहस्तं जातवेभूतरीं मम हृदय निवासी श्री प्रभु रामचंद्र विवाह प्रीत्यर्थ सावधान रामे कृष्ण रुक्मिणी
सद्गुण साधोनी कर्मयोग आपुला वा बांधवा भूषणे आग्रस्त श्रम तुम्हा वधुवरा कोर्या सदा रामचंद्र विवाह तुझा आरती करा सुरस संगीता उदारीत बोला शुभ मंगल सावना सद्गुरुजी पदामृतराज्य स्मरादे श्री कुलदेवता श्री रामचंद्र विवाह प्रीत्यर्थ सावधान सामवेद से बाळ बोलते सामवेद
रामचंद्राच्या घरगच्च भरलेल्या यज्ञ मंडपामध्ये नित्य नियमाप्रमाणे 12 वर्षाची सुशील मुलं प्रभू रामचंद्राचा पावन इतिहास सांगू लागले. इकडं राजा दशरथाच्या 4 मुलांच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलेला आहे. प्रभू रामचंद्रांना सीता, लक्ष्मणाला उर्मिला, भरताला मांडवी आणि शत्रुघ्नाला श्रुती केली. राजा दशरथाच्या 4 मुलांच्या लग्नाचा सोहळा थाटामाटामध्ये पार पडलेला. लग्न लागल्यानंतर कोणी थांबत का हो? पाहुण्या मंडळी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. आता रामाच्या लग्नाला अगोदर भोजन आहे आणि कोणा भोजन नाही. जरी कुणी जेवण करायचं राहिलं असलं तर संध्याकाळच्या पंक्तीला जाऊन टचून जेवण करायचं. राजा दशरथ म्हणू लागले, सुमंता, परतीची वेळ जवळ आली, जा. राजा जनकाला म्हणावं, निघण्याची पूर्ण तयारी. राजा जनकाला म्हणावं, निघण्याची तयारी करा. त्याप्रमाणे राजा जनकानं निघण्याची पूर्ण तयारी केली. रथ, हत्ती, घोडे, अंबारी, पालखी कांता केल्यानंतर त्या असुरला वाट मोकळी करून दिल्याशिवाय मोठ्या जड अंतःकरणानं राजा जनक सीतेला निरोप देऊ लागले. सीतेला निरोप देत असताना राजा जनकाचा कंठ परमेश्वर डोके यांनी 100 रुपये आहेर केलेला आहे. स्त्रियांचा पती हाच परमेश्वर आहे. पतीच्या चरणाची अखंड सेवा करणं हे पतिव्रता धर्माचं खरं भूषण आहे. ते आई वडिलाच्या नावाला कलंक लागेल अशा प्रकारची कृती सीते ते कदाचित करू. अशा प्रकारे राजा जनक सीतेला धर्म, शास्त्र, नीती समजून लागली. सीतेला निरोप देत असताना राजा जनकाचा कंठ दाटून लागेल. हे कसा
सीतेला निरोप दिला. सीतेनं मिथिला नगरीकडे हात जोडले. अखेरचा हातोला दंडवत सोडून जाते गाव. श्री वराड मंडळी अयोध्येच्या दिशेने निघाली. एवढ्यामध्ये नारदाला कळ लावली. त्याचं नाव आहे काय? नाव आहे नारद. जे हाती धरलेलं कार्य कधीच रद्द होत नाही त्याचं नाव नारद. पण त्या नारद मुनींना कळी लावल्या जगाच्या कल्याणासाठी. आताचे नारद मुनी कशी कुठं कळ लावून कुणाचं ओझं वाटोळं करतील याचा नियम नाही. परमार्थात कळी करायला लागली लोक आमच्या भागाकडे परमार्थात कळी करायला सगळी वराड मंडळी अयोध्येच्या दिशेने निघाली. लक्ष्मणाला खूप आनंद वाटू लागला. लक्ष्मण आनंदाच्या भरामध्ये रामनामाचं चिंतन करू लागले, भजन करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम महेंद्र डोके यांनी 50 रुपये आहेर केलेला आहे. रामनामाचं स्वप्नील आढाव यांनी 100 रुपये आहेर केलेला आहे. गोकुळ डोके 100 रुपये आहेर केलेला आहे. रामनामाचं चिंतन करत सगळी वराड मंडळी अयोध्येमध्ये पोहोचली. राजा दशरथाला खूप आनंद वाटला. आपल्या चारही मुलांच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये दोन विद्यार्थी रामनामाचं चिंतन घरी पण लाजा लागले. एकमेकाच्या अडकून लपवलं गेलं. मुखानं नाम घ्या, हातानं टाळी वाजवा. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम.
रोहिदास ढोके महाराज यांनी 100 रुपये आहेर केलेला आहे. ज्यांना आहेर करायची त्यांनी ताबडतोब स्टेजकडे यायचे. तो रामचंद्राच्या भरगच्च भरलेल्या यज्ञ मंडपामध्ये नित्य नियमाप्रमाणे 12 वर्षाची सुशील मुलं तो रामचंद्राचा पावन इतिहास सांगू लागली. इकडे सगळी वराड मंडळी अयोध्येमध्ये परत आली. राजा दशरथाला खूप आनंद वाटू लागला. आपल्या चारही मुलांच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला. राजा दशरथाला खूप आनंद वाटू लागला. तो रामचंद्र आपली गृहस्थ आश्रमाची सर्व सुखे त्या दाढीचा एक केस पांढरा झालेला राजा दशरथांना निर्णय घेतला. शंकर ढोके 100 रुपये आहेर केलेला आहे. राजा दशरथांना निर्णय घेतला. आता म्हणली ही कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना जेवण आहे बरं का पाहुणे मंडळी. आता म्हणली ही अयोध्येची राजगादी प्रभू रामचंद्राच्या स्वाधीन करावी आणि आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा. राजा दशरथाच्या दाढीचा एक केस पांढरा झाला होता. लगेच राजा दशरथांना निर्णय घेऊन टाकला. आमची सगळी पांढरी झाली तरी प्रपंच सुटेल का सुटत नाही. हे व्यवस्थित चालू करायची गॅरंटीच नाही. राजा दशरथाच्या दाढीचा एक केस पांढरा झाला. लगेच निर्णय घेऊन टाकला. आपण सुद्धा म्हणतो काय नाही महाराज, एवढं पोराचं लग्न झालं का आम्ही मोकळं झालो. मला सांगा हे मोकळं होते का? ह्याला मोकळं करते घरातून तर मोकळं करते तो 7-12 मधून सुद्धा बाजूला काढते. मग जागा काय कुठं जावे कुठं शिकतात त्याला आलं म्हणजे महाराज आम्ही सगळं सोडलं. आता ह्यांनी सगळं सोडलं का सगळ्यांनी यांना सोडलं. म्हणून सगळं त्याच्या स्वाधीन करा पण 7-12 नावं जाऊ द्या नाहीतर वृद्धाश्रम खुश झाली. आता राजा दशरथाच्या दाढीचा एक केस पांढरा झाला होता. लगेच राजा दशरथांना निर्णय घेऊन टाकला. आता म्हणली अयोध्येची राजगादी तो रामचंद्राच्या स्वाधीन करावी आणि आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा. अयोध्या नगरीमध्ये जेवंती दिली. ऐका हो ऐका, उद्या सकाळी पुष्य नक्षत्रावर रामचंद्रांना राज्याभिषेक होणार. अयोध्या नगरीमध्ये राम राजा होण्याचा आनंद. गुढ्या तोरणं उभारलेली, सडा रांगोळ्या काढलेल्या. कारण गुढी उभारणं हे आनंदाचं प्रतीक मानलं जातं. बऱ्याच ठिकाणी सप्ताहाला सुरुवात झाली तर गुढी उभा केली जाते. आपल्या इथे सुरुवातीला नसेल पण काल्याच्या दिवशी आपला सगळा गाव गुढी उभा करतो. गुढी उभारणं हे आनंदाचं प्रतीक मानलं जातं. अयोध्या नगरीमध्ये राम राजा होण्याचा आनंद. उर्मिला, श्रुतिकीर्ती, मांडवी, सीतेला हिनवण म्हणून. आता काय राम राजा होणार, तुम्ही राणी होणार, बिगर पुत्राची माता होणार. कधी आम्हाला कुठली आज्ञा देणार हे काही म्हणले नाही सांगता येणार. कारण पुरुषाच्या उन्नतीवर स्त्रियांना अर्धाधिकार प्राप्त होत असतो. अर्धांगिनीचा तो अधिकारी. पहा तुम्ही, एखादा पुरुष शिकून जर मास्टर झाला तर घरी फुकट डिग्री प्राप्त होत असते. काय मास्तरीन बाई मग आता बी आपण मास्तरीन बाई तिथं कोणी असले तर सोडून बरं का. एखादा पुरुष शिकून मोठा फौजदार होतो. घरी फुकट डिग्री प्राप्त होत असते. फौजदारीन बाई नकाकाची लट मारणार आपण फौजदारीन बाई. एखादा पुरुष शिकून मोठा डॉक्टर होतो. घरी फुकट डिग्री प्राप्त होत असते. काय डॉक्टरीन बाई. एखादी गोळी जर अंदाजे कोणाला दिली तर रिॲक्शन आल्याशिवाय राहणार नाही पण डॉक्टरीन बाई. एखादा पुरुष आळंदीला जातो, ऋषिकेशला जातो, वृंदावनला जातो, 10-5 वर्षे सेवा साधना तपश्चर्या करतो. मोठा बुवा होऊन येतो. मग घरी काय डिग्री प्राप्त होते. मास्तर म्हणलं की मास्तरीन बाई, फौजदार म्हणलं की फौजदारीन बाई, डॉक्टर म्हणलं की डॉक्टरीन बाई, महाराज म्हणलं की महाराजीन बाई, बुवा म्हणलं की बुवाला डिग्री नसती आणि जिथं डिग्री असते ती बुवा नसतो. पुरुषाच्या उन्नतीवर स्त्रियांना अर्धाधिकार प्राप्त होत असतो. पूर्वी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनं स्त्रियांना अर्धा अधिकार दिला. अर्धा म्हणजे 50-50, अर्ध नारी नटेश्वर.
आताशी शासनानं 33% विधेयक मंजूर केलं तर आम्हाला झोप आहे ना काय म्हणजे आपलं काम करतो काय तसं तर धर्म मंडपात बहुमत कुणाचं हे करा धर्म टिकवलाय तुम्ही यांनीच आपल्या घरात देवाला कुठल्या देवाचं ओळखून इकडे माहीत नाही तर ते परिस्थिती धर्म टिकवला महिला मंडळानं आपलं काम पुन्हा कुठं किचन रूम मध्ये काय रामराव झालं का नाही का बघायला आटायचा पण तिला उशीर झाला आपलं काम किचन रूम मध्ये पुरुषाच्या उन्नतीवर स्त्रियांना अर्धा अधिकार प्राप्त होत असतो अर्धांगिनीचा तो अधिकारी पाहतो पुरुष हा पापाचा 1.5 रुपया वाटी केली पुरुषांना 1 रुपया आपण नाही केलं या अर्धी सबसिडी आपोआप घरी जाते कारण अर्धांगिनीचा अधिकार आहे पुरुषांना 1 रुपया पाप केला की मग सबसिडी जात नाही त्यांची त्यांनाच राहतं बडबड करू नका स्त्रियांनी 1 रुपया पुण्य केलं स्त्रियांनी 1 रुपया पुण्य केलं की त्यांची त्यांना राहतं स्त्रियांनी 1 रुपया पाप केलं की अर्धी सबसिडी आपोआप आपल्याकडे येते पुरुष हा पापाचा 1.5 रुपया वाटे केली पुरुषाच्या उन्नतीवर स्त्रियांना अर्धा अधिकार प्राप्त करतो अर्धांगिनीचा तो अधिकार आहे उर्मिला तुमची कीर्ती मांडेवी सीतेला हिमत म्हणून आनंद सांगू किती सखे ग 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 सीता वल्लभ तुझ्या वारीची सीता वल्लभ तुझ्या वारीची राम अयोध्या पती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू उर्मिला कीर्ती मांडवी सीतेला हिमत काय राम राजा होणार तुम्ही राणी होणार बिगर पुत्राची माता होणार कधी आम्हाला कुठल्या आज्ञा देणार हे काही नाही सांगते अयोध्या नगरीमध्ये राम राजा होण्याचा आनंद परंतु लंकेमध्ये 33 कोटी देवांची मीटिंग भरली मीटिंग मध्ये विषय ठरला राम जर राजा झाला तर आपल्याला सोडवायला येणार नाही कारण एकदा सत्ता आणि संपत्ती भेटल्यावर कोण लक्ष ठेवलं का जोपर्यंत सत्ता मिळत नाही तोपर्यंत बरं का संपत्ती आता कोपरापासून हात जोडतात बरोबर आहे का जोपर्यंत सत्ता मिळत नाही तोपर्यंत कोपरापासून हात जोडतो सत्ता मिळत तर 5-5 वर्ष 10-10 वर्ष आपल्या बाजूकडून डोकून पाहत नाही त्याप्रमाणे 33 कोटी देवांची मीटिंग करली मीटिंग मध्ये विषय ठरला राम राजा झाला आपल्याला सोडवायला येणार नाही मग रामाला राज्याभिषेक होता कामा नये आता हे कार्य कोण करणार म्हणून विद्येचा लाडका मुलगा असणारा विकल्पाला वळण घेतलं सांगितलं
अयोध्येमध्ये जायचं आणि रामाला राज्याभिषेक होणार नाही एवढं कार्य साध्य करायचं. विकल्पानं सांगितलं आपली ताप नाही म्हणले त्या रामाच्या समोर जायचं, कारण विकल्प रामाच्या समोर येऊ शकत नाही. पहा तुम्ही, ज्याच्या अंगामध्ये ताप आहे, ज्याच्या अंगामध्ये ताप आहे, त्याला किती जरी गोड अन्न खायला दिलं तर कसं लागत? कडू लागतं. का कडू लागतं? अंगामध्ये ताप असतो. आणि ज्याच्या पोटामध्ये पाप आहे त्याला गोड परमार्थ लागे, कडू कडू विषय तोची गोडूची वासी झाला. गोड परमार्थ कडू का वाटतो? पोटामध्ये पाप असतो ते मंडपाच्या येऊ देत नाही, दाबून दाबून तर येतं, आत येऊ देत नाही ते. विकल्पानं सांगितलं आपली बाब नाही म्हणले त्या रामाच्या समोर. 33 कोटी देवाने सांगितले रामाच्या समोरून कशाला जायचं रे? रामाच्या पाठीमागून जायचं. मग त्याच्या का पाठीला डोळं का त्याला काय कळतं मागं काय चाललं ते? त्याला काय कळतं मागं काय चाललं ते? हा म्हणजे मग जमल. म्हणून हा विकल्प अयोध्येच्या परिसरामध्ये आलेला आहे. एका पुष्पवाटिकेमध्ये वाट पाहत मज मिळो मज जातीचे, आपल्या जातीचे एखादं गिराईक मिळते त्यांना वाट पाहत असतात. त्या पुष्पवाटिकेमध्ये कैकईची दासी असणारी मंथरा फुलं तोडण्यासाठी आली. मंथरा पुष्पवाटिकेमध्ये आल्याबरोबर विकल्पानं मंथरेच्या देहामध्ये प्रवेश केला. अगोदरच मंथरा दासी, पुन्हा विकल्पानं प्रवेश केल्याबरोबर मंथरा कैकेयीच्या मालामध्ये आली. म्हणू लागली राणीसाठी, झोपलात का तुम्ही? जागे व्हा. भरत आणि शत्रुघ्न यांना अतुळाला पाठवलेले, इकडे प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक करण्याची तयारी चालू आहे. झोपलात का? जागे व्हा. राम जर राजा झाला तर भरताला रामाचं दास्यत्व पत्करावं लागेल, तुम्हाला कौशल्याचं गाजवावं लागेल. काही म्हणू लागले मंथरे काय बोलतेस का? हा, रूप अच्छा नहीं, कम से कम बातें तो अच्छी किया कर. हाँ, शुभ प्रसंग दिसायला चांगली नाही, चांगल्या गोष्टी तरी कर. वानाला नाहीच पण गुणाला तरी. माणसानं दोन्हीपैकी कुठं तर असावं आहे की नाही? वानाला नसलं तर गुणाला असावं, गुणाला नसलं तर वानाला असावं. दिसायला चांगली नाही म्हणले, शुभ प्रसंगी चांगल्या गोष्टी तरी कर ना. काय बोलतेस माझ्या रामाविषयी? मला काय राम राजा झाला काय आणि भरत राजा झाला? जितका माझा भरत मला प्रिय तितकाच माझा राम सुद्धा मला प्रिय. कारण कैकेयीचं प्रभू रामचंद्रावर किती प्रेम होतं. कैकेयीचं प्रभू रामचंद्रावर भरतापेक्षा जास्त प्रेम होतं. बरोबर करून माझ्या रामाविषयी काय बोलतोस? माझ्या रामाविषयी असं बोलू नको. मंथरा म्हणाली ते काही नाही, राम जर राजा झाला तर मी प्राणत्याग करणार. म्हणून मंथरेनं दागिने तोडलेले आणि अंगणामध्ये गडबड 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 जोडू लागली. काही म्हणू लागली, नकोस मंथरे असं करू, नकोस मंथरे असं करू. म्हणून कैकेयीनं मंथरेच्या देहाला स्पर्श केलेला. मंथरेच्या देहाला स्पर्श केल्याबरोबर मंथरेच्या देहातील विकल्पानं कैकेयीच्या देहामध्ये प्रवेश केला. तो म्हणताना कसं काय प्रवेश केला? त्या लाईटच्या करंटसाठी. पहा तुम्ही, लाईटच्या करंटला जर जाऊन एखादा माणूस जिकडला असला, त्या माणसाला जर जाऊन दुसऱ्या माणसानं धरलं तर त्यातला करंट याच्यामध्ये येतो ना? येतो. दिसतो का? नाही दिसत. मग नाही का त्याच्यात करंट? बघा हात लावून लगेच एक वेळ चुकला तुला माफ करतो, चुकला की डायरेक्ट शिक्षा. लाईटच्या करंट सारखं मंथरेच्या देहातील विकल्पानं कैकेयीच्या देहामध्ये प्रवेश केला. अगोदरच कैकेयी राणी साहेब पुन्हा विकल्पानं प्रवेश केल्याबरोबर कैकेयी म्हणाले, मंथरे सगळा गावी किचड झाला म्हणजे आपल्या दोघींच्याच मतदानाला कसं जमायचं? राणी साहेब किती अडाणी म्हणले तुम्ही. राजकारणातले डावपेच आणखी काय तुम्हाला कळाले नाही? म्हणते असं राजकारणात डावपेच असतात, परमार्थात नसतात. परमार्थ हा डावपेच करण्यासाठी नसतो.
परमार्थ हा डावपेच करण्यासाठी नसतो आणि ज्या भागामध्ये परमार्थात डावपेच होतात त्या ठिकाणचा परमार्थ सिद्धीला जात नाही. अहो पूर्वी राजा दशरथानं तुम्हाला 2 वर दिली, ते 2 वर घ्या ना म्हणले. आता मागून एका वरानं भरतासाठी राजगादी घ्या आणि दुसऱ्या वरानं प्रभू रामचंद्रासाठी 14 वर्षाचा वनवास. म्हणून काही रुसलेली आणि रुसण्याच्या महालामध्ये जाऊन बसलेली. कारण पूर्वीच्या काळात रुसण्याचा महाल स्वतंत्र होता. राजा दशरथाला काय एक बायको होती का? किती बायका होत्या? 700 बायका होत्या. मग कुठली मंडळी कधी रुसली आणि कुठं जाऊन बसली कसं कळायचं? म्हणून रुसण्याचा महाल स्वतंत्र होता. त्याच्यावर असा डिजिटल बोर्ड लिहिलेला होता, रुसण्याचा महाल. एखादी मंडळी रुसली की त्या रुसण्याच्या महालामध्ये जाऊन बसायचे. दारामध्ये नगारे वाजू लागायचे. नगारे वाजले की राजानं ओळखायचं आपली कुठली तरी मंडळी रुसली. काही रुसली गेली, रुसण्याच्या महालामध्ये जाऊन बसली. राजा दशरथ कैकेयीच्या महालामध्ये. कैकेयीची अवस्था राजा दशरथानं पाहिली. दागिने तोडून अंगणामध्ये टाकली, केस मोकळी सोडली, डोळे लाल बंद झाले. राजा दशरथ म्हणाले, अगं कैकेयी काय झालं? कोण काय बोललं तुला? जर तुला कोणी काय बोललं असेल तर त्याची जीभ मुळापासून उपटून घे. जर तुझ्याकडे कोणी बोट केला असेल त्याचा हात मुळापासून छेदून टाकेल. किती आनंदाचा सोहळा. तो काय दुःखाचं विरजन घातलं. त्यावेळेस काही तुटत बोलू लागले, तुम्हाला काय माझ्यामुळं बंद पडलं का? तुमचं कौशल्य आहे, सुमित्रा आहे, माझ्यामुळं का बंद पडलं का तुमचं? कारण स्त्रिया ही झाल्यानंतर तुटत होतात. बरोबर आहे. त्यांच्याकडे शस्त्र सुद्धा भारी असतात आहे की नाही? आता सगळी शस्त्र मी सांगत नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव, पण शेवटचं शस्त्र सांगतो. शेवटचं शस्त्र टाकलं की इकडे आईस्क्रीमच होती. शेवटचं शस्त्र कोणतं? सांभाळा तुमची लेकरं चालेली. मग 10-12 लेकरं घेऊन त्या महाराजांना कसं जप्त केला आपल्या उन्हाताला आणलं इतकी आजारी पडली की नाही? मग चुकलं पाया पडायची तयारी असते. नाही पाया पडत चूल बंद आकल बंद. हा सकाळ चालू तोपर्यंत पंक्तीला येता येईल, खाता येईल, जाता येईल. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर तरी घरी जावं लागेल ना. त्याप्रमाणे काही तुटत बोललेली. तुम्हाला काय माझ्यामुळे बंद पडलं का? कौशल्य आहे, सुमित्रा आहे. अगं काही काय झालं ते काय नाही. पूर्वी तुम्ही मला 2 वर दिले, ते 2 वर दिले, आता मला पाहिजे. बस काही एवढ्यासाठी बसत असते. काही जोपर्यंत माझ्याजवळ राम आहे, जोपर्यंत माझ्याजवळ राम आहे तोपर्यंत माझा प्राण मागितला तरी द्यायची तयारी. त्यावेळेस काही आपल्या 2 वरांची मागणी राजा दशरथाकडे करू नये. काही आपल्या 2 वरांची मागणी राजा दशरथाकडे करणार. प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक न होता प्रभू रामचंद्र आपलं 14 वर्षाचं वन प्रयाण करण्यासाठी वनाच्या दिशेने जाणार. हा कथा भाग आपण उद्याच्या कार्यक्रमामध्ये पाहू. आज आनंदाचा सोहळा कथेच्या माध्यमातून आपण सीता सुयोग अर्थात राजा दशरथाच्या 4 मुलांच्या लग्नाचा सोहळा थाटामाटामध्ये साजरा केलेला आहे. सांगितल्याप्रमाणे महिला मंडळाला लोक सुद्धा भरपूर आणलं. चिप्स आले, कुरडे आले, पापड आले, उपीट सुद्धा आलं. उपीटाचं का घरा आहे? घरा हां लाडू सुद्धा आले, आहेर सुद्धा भरपूर झाले. त्या रामाविषयी असणारी आपली आस्था, आपुलकी किंवा प्रेम याच्यामधून व्यक्त होतं. मग आनंदामध्ये दुःखाचं विरजन कशाला टाकायचं? आज आनंदाचा सोहळा आपण साजरा केला. उद्या प्रभू रामचंद्राचं आपलं 14 वर्षाचं वन प्रयाण करण्यासाठी जाणार. हा कथा बघा आपण उद्याच्या कार्यक्रमात. हे दान दिगा देवा, हे दान दिगा देवा, हे दान दिगा देवा.
हरी बाबा
राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे देव माता पिता तुमेव विद्यां द्रविणं तुमेव शरणं मम देव देव तुमेव माता पिता माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमोते ज्ञानेश्वर माऊली आमोते ज्ञानेश्वर माऊली
गुरु महाराज की जय, सब संतान